आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतोय। हे मसूर डाळ टिक्की बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही टिक्की आहे। मसूर डाळ मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि डायटरी फायबर्स असतात। या डाळीची टिक्की हाय प्रोटीन आणि एकदम टेस्टी अशी ही टिक्की आहे। ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल आणि ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। बरेचशे टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण मसूर डाळ टिक्की बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण 1.5 कप मसूरची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतोय। धुतल्यानंतर डाळीला आपण 2 तास भिजत घालतोय। डाळ आपण 2 तास छान भिजवून घेतलेली आहे। महत्त्वाची टिप आहे की भिजवायच्या आधी डाळ एकदम स्वच्छ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊनच भिजवायची। आणि आता बघू शकता किती छान भिजलेली आहे आपली डाळ। भिजलेली डाळ आपण एका चाळणीत काढून घेतली आणि त्यातलं पाणी निथळायला 2 मिनिटं तसंच ठेवलंय। आता डाळीतलं पाणी निथळलेलं आहे। आपण त्यातली अर्धी डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय। भांड्यामध्ये पूर्ण डाळ मावणार नाही म्हणून आपण अर्धीच घेतली आहे, इथे अर्धी बाजूला ठेवलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 लसणाच्या छोट्या पाकळ्या आपण टाकून घेतो आहे। एक छोटा कांदा घेऊन त्याचा अर्धा पोर्शनचे तुकडे करून ते 3-4 तुकडे आपण ह्याच्यात टाकून घेतलेले आहे। अद्रकचा एक छोटासा तुकडा टाकून घेतलेला आपण आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून त्या टाकून घेतोय आपण। आणि 1.5 टीस्पून आपण जिरं टाकतोय याच्यामध्ये। 3/4 टीस्पून आपण कसुरी मेथी टाकलेली आहे। 1/2 टीस्पून आपण हळदी टाकली आहे। 1.5 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतोय। लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1.5 टीस्पून आपण धने पावडर टाकलेले आहे आणि 1 चम्मच आपण चाट मसाला टाकलेला आहे। चवीप्रमाणे मीठ टाकत आहे। संपूर्ण डाळीसाठीच मीठ आपण एकदमच टाकतोय। हे 1 टीस्पून टाकलेलं आहे आणि थोडं कोथिंबीर टाकून घेतोय आपण 4-5 टेबलस्पून आणि त्याच्यामध्ये बारीक किसलेला 1 वाटी आपण गाजर आहे तो टाकून घेतो आहे। गाजर टाकल्याने आपली टिक्की अजून छान टेस्टी लागते। आणि आता आपण याला मिक्स करून घेतो आहे आणि पाणी न टाकता आपण त्याला आता वाटून घेतोय जाडसर असं। आता आपण डाळ एकदा फिरवून घेतलेली आहे, बघू शकता किती जाडसर झालेली आहे वाटून। आता ते साईडची सगळी डाळ मिक्स करून घेतोय आणि पुन्हा त्याला एकदा छान वाटून घेतोय। आता वाटून घेतलेली आपण डाळ बघू शकता कशा प्रकारे दिसते ते। त्याचं टेक्स्चर पहा, रफ टेक्स्चर आहे, थोडं दाणेदार लागतं आहे। तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते। आणि अशा प्रकारे वाटायला मला अजिबात त्याच्यात पाणी टाकायची गरज पडलेली नाही। आता वाटलेली डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेतो आहे। आता उरलेली सगळी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून कोथिंबीर टाकून घेतलेले आहे। बाकी सगळे मसाले आपण पहिल्या बॅचमध्ये जेव्हा डाळ वाटली तेव्हा सगळे टाकलेले। आता याच्यात आपण काही टाकणार नाही आहे आणि पाणी न टाकता आपण ही डाळ आता वाटून घेतलेली आहे। आजूबाजूची जी डाळ आहे लागलेली मिक्सरला ती आता सगळी पुन्हा मिक्स करून घेतो आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घेतो आहे। आता बघू शकता जाडसर अशी डाळ वाटून झालेली आहे। एकदम स्मूथ नको आहे आपल्याला। त्याचं टेक्स्चर पहा कसं आहे, रफ असं टेक्स्चर आलेलं आहे आणि दाणेदार अशी डाळ आपण आता वाटून घेतलेली आहे। आणि ही डाळ आपण आधीची जी डाळ वाटलेली आहे त्याच्यामध्ये सगळी काढून घेतो आहे आणि दोन्ही डाळ आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे, म्हणजे सगळे मसाले आपले सगळ्या डाळीला व्यवस्थित लागले जातील। आता आपली डाळ छान मिक्स करून झालेली आहे। त्यातला आता आपण थोडासा पोर्शन घेतो आहे आणि त्याची टिक्की बनवतो आहे। आता आपण घट्ट वाटलेले आहे, बिना पाण्याने वाटलेले आहे, त्याच्यामुळे डाळ हा किती छान इझिली त्याचे टिक्की बनतात आहे। आणि अशा प्रकारे हातावर घेऊन त्याची टिक्की बनवून घ्यायची आणि बनवलेली टिक्की आपण एका प्लेटमध्ये ठेवून देतोय। बघू शकता किती छान दिसत आहे। आता दुसरी टिक्की मी बनवून दाखवते तुम्हाला। आपण याच्यामध्ये कुठलंही बाइंडिंग टाकलेलं नाही, बेसन किंवा कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ असं काही टाकलेलं नाही। थोडासा पोर्शन घेतलेला आहे आणि त्याला टिक्कीचा आकार देऊन घेतलेला आहे आपण आणि ते एका प्लेटमध्ये ठेवून घेतो आहे। एकदम इझिली होतात टिक्की। आता बघू शकता अशाच प्रकारे आपण सगळ्या टिक्की बनवून घेतल्या। एवढ्या साहित्यामध्ये माझ्या या आकाराच्या 18 टिक्की झालेल्या आहे। तुम्हाला जर अजून मोठा साईज हवा असेल तर थोड्या कमी होतील, 15-16 पर्यंत टिक्की होतील। आता ज्या टिक्की आपण बनवून घेतलेल्या आहे त्या जेव्हा आपण आता तव्यावर त्याला शॅलो फ्राय करणार तेव्हा पुन्हा हातावर घ्यायचा आणि त्याला एक छान आकार देऊन घ्यायचा, कारण डाळ आपली कच्ची आहे त्याच्यामुळे उचलताना त्याचा आकार बिघडणार आहे।
पुन्हा त्याला आपण व्यवस्थित आकार देऊन घेतोय, बघू शकता कशा प्रकारे दिलाय आणि मग त्याला शॅलो फ्राय करणार आहे आपण। आता गॅसवर आपण एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आणि तो छान गरम करून घेतलेला आहे। त्याच्यात 2 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे आणि तेल आपण आता सगळीकडे व्यवस्थित तव्याला लावून घेतो आहे। तवा आपला चांगला गरम झालेला आहे, गॅसची फ्लेम आपण कमी केलेली आहे। टिक्कीला पुन्हा आकार दिलेला आपण आणि त्याला आपण तव्यावर टाकून देतोय आणि अशाच प्रकारे आपण जेवढ्या मावतील तेवढ्या टिक्की याच्यात टाकून घेतोय। मी इथे 5 टिक्की टाकलेल्या आहे। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे, तेल आहे ते सगळीकडे पसरवून घेतोय व्यवस्थित आणि आता याला बिलकुल डिस्टर्ब करणार नाही आहे। आपली डाळ ही कच्ची आहे, त्याच्यामुळे आता त्याला जरी पलटवण्याचा प्रयत्न केला किंवा सरकवलं तर ती लवकर तुटतील आपली टिक्की, म्हणून आपण त्याला अजिबात डिस्टर्ब करणार नाही। थोडासा त्याच्यावर लेअर आला, थोडे शिजल्यानंतर आपण त्याला पलटवणार आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि आता त्याला मंद मीडियम गॅसवर शॅलो फ्राय करून घेतोय। आता काही सेकंद आपण एक साइड शिजवून घेतलेली आहे, बघू शकता त्याचा आकार किती छान सेट झालेला आहे। आता आपण पलटवलं तरी पण ते टिक्की आपली तुटणार नाही। आता त्याला त्याच्या सगळ्या साइड बदलवून घेतलेले आहे। वरती पहा थोडासा लेयर असा गुलाबीसर आला आहे आणि आता मीडियम फ्लेमवर दुसरी बाजू आपण छान शिजवून घेतो आहे, शॅलो फ्राय करून घेतोय आपण। तेल सगळीकडे आपण पसरवून घेतोय थोड्या थोड्या वेळाने आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। आलटून पलटून आपण छान गोल्डन कलरवर दोन्ही बाजूनी छान खरपूस असे टिक्की शॅलो फ्राय करून घेतली आहे। बघू शकता किती सुंदर दिसतंय, त्याचा रंग पहा किती छान आलाय आणि आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेतले। सगळ्या टिक्की आपण काढून घेतो आहे। आता दुसऱ्या बॅचच्या टिक्की टाकताना पुन्हा तवा गरम करून घ्यायचा, त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतोय आणि टिक्कीला पुन्हा आकार देऊन टिक्की टाकून घेतो आहे आणि मीडियम गॅसवर आपण त्याला दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत छान परतवून घेतो आहे, शॅलो फ्राय करून घेतो आहे। सुरुवातीला थोडं सेट होऊ द्यायचं आणि मगच परतवायची आणि अशा प्रकारे आपण दोन्ही बाजून छान त्याला शॅलो फ्राय करून घेतली। एकदम टेस्टी अशी ही टिक्की आपण तयार करून घेतली आणि अशाच प्रकारे बाकी टिक्की आपण करून घेतोय। आता सगळ्या टिक्की आपण करून घेतलेल्या आहे। आता त्याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे। एका प्लेटमध्ये आपण टिक्की अरेंज करून घेतो आहे आणि ह्या टिक्की आपण टोमॅटो केचप सोबत, चिंचेच्या चटणी सोबत किंवा पुदिनाची चटणी किंवा मेयोनेज किंवा कुठले डीप केलं तरी त्याच्यासोबत छान लागतंय। इथे मी टोमॅटो केचप आणि पुदिनाच्या चटणीसोबत सर्व केली आहे टिक्की आणि कोथिंबीरनी वरनं गार्निश केलं आहे। एक टिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते, बाहेरनं एकदम कुरकुरीत आणि आतनं सॉफ्ट अशी छान टिक्की झालेली आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी अशी टिक्की आपली तयार झालेली आहे। आपण त्याचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता किती सुरेख दिसत आहे आणि या टिक्कीमध्ये भरपूर प्रोटीन्स आहे आणि एकदम टेस्टी आणि ऑइल पण कमीत कमी वापरलेलं आहे आपण। त्याच्यामुळे ही टिक्की तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।